आज पर्या कसा उन्हाने 10 वाजी घेत असते. आते रातभर मोबाईलमा घुसेला असतो. बरोबर शेबो रातभर सनी नल्ली उन्हा व्हिडिओ देख असतो. पर्या रातभर ना ढिला पडी गया असेल पण आज त्यामुळे लवकर उन्हा नाही तर आपला पहिले इलाग असतो. पर्या हो आज कस काय लेट बो सेंड सून मारी उरी दिखी ना कुठे ते जाण्यात दिखी ना वाटतं. साला आज सुट्टी मारली होती पण घर नसले काही काम नाही झालं. काय मग उठाड दिलं मला. मग इथला लेट कस काय तू. साला घरमाच टाइमपास करा तू रे. कुठे जाणं शेबो आमले बी सांग ना. काही नाही रे, आमले फिरायला जाणं होतं त्यामुळे गाडी उचकाडान प्लॅनिंग मग होतो. राह ना आमले बी सांग ना. एकटा एकटा कदा जायरा ना तू. जाऊ जाणार त्याला ये कुठे ते जाणं असेल त्याला काही काम असेल त्यानं. आपले पटना बापू सोन्यातून. ठीक आहे बरं. आज बस कस काय लेट होई पण. काय माहीत बो. डार्लिंग कॉल तर करायचा, मी तुझ्या कॉलची वाटच बघत होती. लैला म्हणून भेटी घ्यात बो आता आपली काही गरज नाही. जाऊ दे ना हो सम्या जाऊ दे ना बो त्याच्या चेटू दे तारे तो काय लागणार त्यास ना मांगे रे. तसं काय नाही रे बो. डार्लिंग हे 2 गावंडर कोण आहे तिथे. गुपचूप मार व बेकार शेत्या. कोण आहेत पण ते. पर्या हो मी सांगू का कोण शेत असं. हो नवरा शांत बट ना भाऊ, तुला का पाय पडू तिला नाही माहिती ना. मग ती कस काय बोलणी आपला बारामा. जाऊ दे ग, चल जाऊ आपण बाहेर फिरायला. ओके चल जानू. दोस्त दोस्त ना रहा. पर्या भाऊ पसाडी चालली जाईन बरं तुले. जाऊ द्या भाऊ, सम्या आणि सोन्या आपण सकाळी भेटूत, सकाळी बोलत आपण. जाऊ दे डाली गेले ते, आता बोल. तुला शॉपिंग काय करायची, चल आपण आज शॉपिंग करून घेऊ तुझ्यासाठी. नको पप्पांना माहिती पडले तर पप्पा मला मारतील. मी देखले सो तू ना बापले, चाल ना तू. नाही रे भाऊ, चल मग तुला काही खायचं असेल तर आपण खाऊन येऊ. चल मग मला बर्गर खायचा, पिझ्झा खायचा. बापू सोन्यान समय बराबर सांगेल चंदन लाईन असं. काय झालं जानू, काय विचार करतो तू. काही नाही, मला एक काम यादू ना. सकाळी भेटूत, सकाळी जाऊत आपण बर्गर आणि पिझ्झा खावले. नाही ना आता जाऊन आपण शिल्लक होत ती तर सकाळी सांगा ना तुला.